राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्याने शहराला पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा सुरू. अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून लाईट बंद करत केले आंदोलन. अधिकाऱ्यांची हिटलरशाही चालून देणार नाही. जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर. नगर अहमदनगर महापालिकेच्या वतीने मुळा धरणावरून शहराला पाणीपुरवठा करणारा वीज पुरवठा थकीत वीज बिलासाठी MSCBने खंडित करून 24 तास उलटून गेले आहे. यावर अद्याप काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सुमारे 7 लाख लोकांना मनपा व MSCB कार्यालयाच्या वतीने वेठीस धरण्याचे काम केले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी MSCB कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंता यांच्या दालनात स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्याने मुळा धरण येथील वीज पुरवठा सुरू करत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला असून यापुढे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करू नये. प्रशासकीय पातळीवर तुम्ही पाठपुरावा करा. तसेच यापुढे अधिकाऱ्यांची हिटलरशाही चालून देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला. शहराला पाणीपुरवठा करणारा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केले. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर, प्राध्यापक माणिक विधाते, माजी नगरसेवक निखिल वारे, विनीत पाऊल बुद्धे, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, डॉक्टर सागर बोरुडे, इंजिनियर केतन क्षीरसागर आदींसह कार्यकर्ते व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा करण्याची जी लाईन त्याचा वीज पुरवठा MSCBने खंडित केला होता आणि कालपासून हा पाणी पुरवठ्याचे वीज खंडित केल्यामुळं संपूर्ण नगरकारांना वेठीस धरण्याचं काम अहमदनगर महानगरपालिका आणि MSCB ऑफिस यांनी संयुक्त विद्यमानाने चालवली का असं वाटत आहे आम्हाला. आणि ज्यावेळेस आम्हाला ही घटना कळाली तत्काळ आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली. आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर तिथं आयुक्तांना त्यांची जबाबदारी आहे की ह्या नगर शहराची वीज असेल किंवा कुठली अडचण असेल ती दूर करण्याची. तर ते याच्यात अपयशी ठरलेले असं माझं डायरेक्ट म्हणणं आहे. कारण की ते अहमदनगर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा ते पदाधिकारी आहेत हे फक्त पैशाच्या मागचेच काम करतात असं माझं थेट आरोप आहे. आम्ही त्याच्यानंतर आम्ही तिथं न थांबता या MSCB ऑफिसच्या कार्यालयात आम्ही आंदोलन केलं आणि आंदोलन करून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं आणि अहमदनगर महानगरपालिका प्रशासन आयुक्त असेल किंवा तुम्ही प्रशासन प्रमुख म्हणून MSCB ऑफिसचे अधिकारी असतील हे तुम्ही काय करा की तुमचे जे आयुक्ताचं बंगला असेल ते सील करा किंवा आयुक्तांनी यांची MSCBचं घर असेल यांचं सील करावं. फक्त या नगरकरांची जी जनता आहे या जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे समजा वेठीस धरण्याचं काम त्यांनी करू नये. आणि त्यांनी जर वेठीस धरण्याचं काम केलं तर आम्ही तत्काळ तिथं हजर राहून जशाच्या तसं उत्तर देण्याचं काम आम्ही करणार. आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी इथं नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना MSCBच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडलं की अहमदनगर महानगरपालिकेची लाईन चालू करण्यासाठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी. आणि मग त्यांनी आता वीज पुरवठा चालू केलेला आहे. आणि तरी बी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वीज पुरवठा चालू केला म्हणजे काम उपकार केलेले नाहीत. इथून पुढच्या काळात जर परस्पर वीज पुरवठा खंडित केला तर ह्या अधिकाऱ्यांना जसे त्याचं उत्तर देण्यात येईल. काल सायंकाळपासून वीज वितरण कंपनीने हुकुमशाही पद्धतीने नगर शहराला जी पाणी पुरवठा करणारी मुळा डॅममधील जी आपली पाणी पुरवठा योजना आहे त्याचा वीज पुरवठा खंडित केला होता. कालपासून सायंकाळपासून सुमारे 7 लाख लोकांना वेठीस धरण्याचं काम MSCBच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं. महानगरपालिकेच्या देखील अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी देखील दोषी आहेत. परंतु हे सर्व कारवाई करताना MSCBचे जे मुजोर अधिकारी आहेत त्यांनी सन्माननीय पालकमंत्री महोदय असतील, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही. हुकुमशाही पद्धतीने त्यांनी नगरकारांना वेठीस धरलं होतं. ज्यावेळेस अहमदनगर महानगरपालिकेतील आमच्या सर्व नगरसेवकांची ही गोष्ट लक्षात आली आम्ही तात्काळ या ठिकाणी सर्वजण आलो. आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं. जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही अशा हुकुमशाही पद्धतीने कसं वागू शकता. तात्काळ आम्ही माननीय आमदार संग्राम भैया असतील,
मान्य खासदार साहेबांशी संपर्क केला, पालकमंत्री कार्यालयाशी देखील संपर्क केला. त्यांना सांगितलं की 7 लाख लोकांना वेठी धरण्याचं काम हे मुजोर अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हे करत असताना शासनावर याचा जे कुठतरी रोष तयार होत आहे. त्यामुळं मान्य या सर्व लोकप्रतिनिधी देखील तात्काळ MSCBच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली व त्यांना सांगितलं, जो तुमचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा विषय आहे तो तुम्ही चर्चेतून सोडवा, पैसे भरून घ्या, परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य नगरकर भरला नाही गेला पाहिजे. त्यामुळं आता या सर्व चर्चेनंतर, आमच्या आंदोलनानंतर MSCBने तात्काळ आपल्या मुळा डॅमचा पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. आमची या ठिकाणी अजून मागणी अशी आहे की MSCBने परत नगरकरांना वेठी धरू नये, अन्यथा जर त्यांनी आमच्या घरातलं पाणी बंद केलं तर नाईलाजाने आम्हाला MSCBच्या अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत जावं लागेल, अशी भावना व्यक्त करतो. थांबतो. अहमदनगर महानगरपालिकेची फक्त 1 महिन्याची थकबाकीपोटी खरं तर वीज पुरवठा बंद केला आणि खरं तर त्याला अहमदनगर महानगर शहरामध्ये सर्व नागरिकांना रोषाला तोंड द्यावं लागतं. खरं तर MSCB आपले बिल भरण्यासाठी त्यांना मुदतवाढ देत असते, त्यांना एक डेट देत असते. त्यानंतर खरं तर त्यांना तशा प्रकारची सूचना देण्याचं काम करत या महापालिकेने केलं पाहिजे. परंतु अचानकपणे MSCBने या नगर शहरातील नागरिकाची वीज पुरवठा बंद करून जो पाणीपुरवठा बंद झाला, निश्चितच मला असं वाटतं याच्यामागे काहीतरी अधिकाऱ्यांचं राजकीय षडयंत्र दिसतंय आणि अशा प्रकारे राजकीय षडयंत्र करण्या अधिकाऱ्यांचा आम्ही याठिकाणी निषेध करतो. आणि खरं तर यातून नागरिकांची जी गैरसोय झालेली आहे त्याबद्दल खरं तर नागरिकांच्या समोर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी अधिकाऱ्याने आम्हाला शब्द दिला, पाणीपुरवठाची जी लाईट आहे ती सुरू केली आणि उद्यापासून नागरिकाला पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या काही सन्मान्य नगरसेवक वतीने या ठिकाणी सोय केलेली आहे. त्याबद्दल खरं तर या नागरिकांना पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून त्यांना पुढील सेवा लवकर मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतात.